वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी बघणार आहोत। सोबत शिक्षक भरती संदर्भात 2025 संदर्भात सुद्धा माहिती बघणार आहोत आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीईटी परीक्षेसंदर्भात सुद्धा माहिती बघणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साईट्स नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतंही नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, निगेटिव्ह कमेंट्स ज्या आहेत त्या एकदम अवॉइड करा। ॲक्च्युली ज्या निगेटिव्ह कमेंट्स आहेत त्या मी रीडसुद्धा करणार नाही आहे, रिप्लायसुद्धा द्यायला पॉसिबल नाही आहे। आणि ज्या जेन्युइन कमेंट्स आहेत त्या जेन्युइन कमेंट्सला मात्र मी रिप्लाय नक्की देईल, ठीक आहे। आणि अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांनासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अशी आहे की बघा, आता ॲक्च्युली मी तुम्हाला दाखवतोय कालच्या तारखेमध्ये, म्हणजे याच्यावर तारीख आहे 6 जानेवारी 2026ला जे आहे हे जे परिपत्रक आहे किंवा हे जे पत्रक आहे हे इश्यू करण्यात आलेलं आहे। आणि हे जे पत्रक आहे हे कोणाला इश्यू करण्यात आलेलं आहे बघा, कोणामार्फत, तर प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प अकोला यांच्यामार्फत जे आहे पत्र जे आहे पाठवण्यात आलेलं आहे। कोणाला? माननीय अपर आयुक्त आदिवासी विभाग अमरावती। आता अमरावतीचा जो आदिवासी विभाग आहे आणि अपर आयुक्त जे आहेत त्यांना हे पत्र जे आहे पाठवण्यात आलेलं आहे। या पत्राचा विषय काय आहे ते सांगतो तुम्हाला, ठीक आहे। या पत्राचा विषय असा आहे आदिवासी विकास विभाग संच मान्यता विहित वेळेत पूर्ण करून पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक पद भरती करण्याबाबत। ॲक्च्युली यांचं असं म्हणणं आहे की जी संच मान्यता आहे आदिवासी विभागाची ती विहित वेळेत पूर्ण करायची आणि सोबत जे आहे पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षण सेवक जे आहे किंवा जी शिक्षक भरती 2025 जे आहे त्या संदर्भात हे जे आहे पदभरतीबाबत जे आहे हे पत्रक जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे। आता याचा संदर्भ दिलेला आहे यांनी की ॲक्च्युली कोणाच्या संदर्भाने हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे ते सुद्धा सांगतो। युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांची पत्र दिनांक 22/12/2025 जे आहे तो संदर्भ जोडला यांनी। इथं सांगितलं आहे की युवा विद्यार्थी असोसिएशन जे आहे म्हणजे तुषारदादा देशमुख जे आहे त्यांचा जो पाठपुरावा असतो नेहमी शिक्षक भरती संदर्भात असेल किंवा बाकीच्या कोणत्याही सगळ्या कामामध्ये तुषारदादाचा जास्त पाठिंबा असतो। तर त्यांचं जे आहे त्यांच्या पुराव्यानुसार किंवा त्यांचा जो पाठपुरावा आहे यांनी इथं संदर्भसुद्धा जोडलेला आहे की युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी आमच्याकडे ज्या याबाबत विचारणा केली होती किंवा माहिती आम्हाला मागवली होती आणि त्या संदर्भातच आम्ही हे जे माहिती आहे तुम्हाला सांगत आहोत, ठीक आहे। काय म्हटलेलं आहे बघा त्यांनी पत्रकामध्ये, माननीय महोदय, आता जे अपर आयुक्त आहे आदिवासी विभाग अमरावती त्यांना हे पाठवण्यात आलेलं आहे बघा। उपरोक्त विषयान्वये सविनय सादर करण्यात येते की संदर्भीय पत्रान्वये आदिवासी विकास विभाग संच मान्यता विहित वेळेत पूर्ण करून पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक पद भरती करण्याबाबत युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचे निवेदन कार्यालयास प्राप्त झाले आहे करिता सदर निवेदन पुढील कार्यवाही करता यासोबत जोडून पाठवण्यात येत आहे करिता सविनय सादर। आणि याच्यामध्ये प्रकल्प अधिकारी जे आहेत मोहन कुमार व्यवहारे सर यांची सिग्नेचर सुद्धा आहे। आता यांनी असं सांगितलं आहे की युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी असं सांगितलं होतं की पवित्र प्रणालीद्वारे जी काही शिक्षक भरती होणार आहे त्यासाठी संच मान्यता लागणार आहे आणि लवकरात लवकर आदिवासी विभागाची सुद्धा संच मान्यता व्हावी। आता हे पत्र जे आहे ते आहे कधीचं, 22 म्हणजे ॲक्च्युली पाठपुरावा केला होता कधी, डिसेंबर महिन्यामध्ये 22 डिसेंबरला, ठीक आहे। आणि आता जे आहे 6 तारखेला म्हणजे 6 जानेवारीला जे आहे हे पत्र जे आहे पाठवण्यात आलेलं आहे अपर आयुक्त साहेब जे आहेत त्यांना। आता आदिवासी विभाग जो आहे त्या संदर्भात सुद्धा जसं तुम्ही बघितलं होतं की आयुक्त महोदय जे आहेत त्यांनी सुद्धा 6 तारखेला एक VC पार पडली होती संच मान्यतेच्या संदर्भात। आणि तुम्हाला माहिती आहे 15 जानेवारी 2026 ही शेवटची तारीख होती। ज्या वेगवेगळ्या शाळा असतील त्यांनी स्वतःची संच मान्यता केली नसेल किंवा त्रुटी असतील किंवा आक्षेप असतील त्या संदर्भात माहिती नोंदवण्यासाठी किंवा मग बाकीच्या गोष्टी करण्यासाठी 15 जानेवारी 2026। त्यानंतर जे आहे आतापर्यंत एक गोष्ट याच्यातून एक प्रामुख्याने लक्षात आली ती अशी की आदिवासी विभाग जो आहे आदिवासी विभागाच्या जागासुद्धा शिक्षक भरती 2025 मध्ये येणार आणि त्याच्यामुळे निश्चितच जागांची आकडेवारी जी आहे ती वाढणार आहे। जागांची आकडेवारी म्हणजे थोडक्यात आपण ज्या जागा सद्यस्थितीमध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका किंवा खाजगी शैक्षणिक संस्था यांच्या जागा ज्या आहेत त्या शिक्षक भरतीमध्ये येणारच आहेत। आणि हिथं झाली पहिली एक महत्त्वाची गुड न्यूज। आता एक महत्त्वाची गुड न्यूज तुम्हाला कोणती सांगितली मी आता की आदिवासी विभागाच्या जागा शिक्षक भरती 2025 मध्ये येतील, त्याच्यामुळे जागेमध्ये जे आहे वाढ होईल, जागा कमी होणार नाही। जेवढ्या येणार होत्या त्याच्यामध्ये अजून काही पदांची भरती जी आहे वाढ होईल आदिवासी विभागाची।
आता दुसरी एक महत्त्वाची गुड न्यूज सांगून देतो अजून एक, ती अशी आहे की ह्या ज्या जागा आहेत कोणत्या, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था यांच्या जागा ज्या पवित्र पोर्टलवर येत होत्या दरवर्षीप्रमाणे, म्हणजे 2017ला सुद्धा आल्या, 2022ला सुद्धा आल्या, पण जेवढ्या प्रमाणात खाजगीच्या जागा यायला पाहिजे खाजगी शैक्षणिक संस्थांच्या, त्या अनुदानित असतील किंवा अंशतः अनुदानित किंवा विना अनुदानित असतील, मग त्या संस्थेच्या जागा ज्या आहेत किंवा ज्या आस्थापना असतात त्यांच्या जागा ज्या आहेत जेवढ्या प्रमाणात यायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात दरवर्षी 2017 किंवा 2022ला आले नाही, पण यावर्षी न्यायालयानं जे आदेश दिलेले आहे त्या आदेशानुसार पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन पदभरती जी आहे केल्या जाणार नाही. इथून समोर जे आहे म्हणजे 2025-26 नंतर जे आहे केल्या जाणार नाही. त्याच्यामुळे त्यासुद्धा आस्थापनेच्या जागा म्हणजे खाजगीच्या असतील, अनुदानित, अंशतः अनुदानित किंवा विनाअनुदानित, आणि बाकीच्या तर आहेतच कोणत्या, जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद यांच्या जागासुद्धा ज्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला पवित्र पोर्टल पाहायला मिळणार आहे. एवढंच नाही, अजून एक 2-4 विभाग जे आहेत ते जोडलेले आहे. आश्रमशाळेच्या जागासुद्धा यावर्षी तुम्हाला बघायला मिळू शकतात. नंतर सोबत एक समाज कल्याण विभाग जो आहे त्याच्यासुद्धा जागा ज्या आहेत तुम्हाला या पदभरतीमध्ये पाहायला मिळू शकतात. त्याच्यामुळे या 2 गुड न्यूज होत्या की ज्याद्वारे जे आहे शिक्षक भरती 2025मध्ये काही पदसंख्येचा जो भर पडणार आहे तो मात्र या 2 विभागामार्फत जो आहे पडेल, आणि त्याचा फायदा जो आहे सामान्य अभिधारक जो आहे ज्याला स्कोर थोडा कमी जरी असला तरी सुद्धा शिक्षक भरतीमध्ये त्याला सुद्धा संधी मिळू शकते जर जागा जास्त आल्या तर. अशा प्रकारे जागावाढ होऊ शकते आणि जागावाढ संदर्भातच हा व्हिडिओ होता. आणि तुम्ही बघितला असेल आदिवासी विभाग असेल किंवा बाकीचे इतर गोष्टींसंदर्भात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, TET संदर्भात काय अपडेट होती तर बघा, तुम्ही तुमचं जे आवेदन आहे, उदाहरणार्थ ज्या अभिधारकांनी TET परीक्षा दिलेली आहे आणि ज्यांना 82 स्कोर आहे, ठीक आहे, मग आता ज्या विद्यार्थ्यांना 82 स्कोर आहे किंवा ज्यांचा स्कोर 90 आहे, आता ॲक्च्युली 90 म्हणजे तुम्हाला क्रायटेरिया माहीत नसेल तर माहीत सांगून देतो. तुम्ही TETचा पेपर जो आहे, पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, 150 मार्क्ससाठी असतो. त्यापैकी तुम्हाला 55% किंवा 60% घ्यावे लागतात. ओपनमध्ये असले तर 60% म्हणजे 90 मार्क्स, आणि जर कास्टमध्ये असेल तर 55% म्हणजे 82 मार्क घ्यावे लागतात. पण ॲक्च्युअलीमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीनं 83 मार्कवाले जे विद्यार्थी आहेत त्यांना पास, आणि 82 वाले जे विद्यार्थी आहेत काही ठिकाणी पेपर 1 मध्ये आणि सोशल सायन्समध्ये तर त्यांना नॉट एलिजिबल दाखवलेलं आहे. ठीक आहे, पण हा अंतरिम निकाल आहे, फायनल रिझल्ट अजून आलेला नाही आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या मार्फत लवकरच याचं स्पष्टीकरण सुद्धा येईल. पण तरीसुद्धा तुम्ही काय करायचं आहे, ज्यांना 82 स्कोर आहे त्यांनी तुमचा स्वतःचा जो आक्षेप आहे ते तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन आक्षेप नोंदवायचा आहे. आक्षेप नोंदवल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद योग्य तो अचूक जो निर्णय आहे तो निर्णय घेईल आणि विद्यार्थ्यांच्या बाजूनच कदाचित निर्णय येईल अशी अपेक्षा आहे. बघूया आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यावर कोणता निर्णय घेते. आणि तुम्ही मात्र आक्षेप नोंदवायला विसरू नका. आक्षेप नोंदवण्याची जी शेवटची तारीख आहे त्याच्या आतमध्येच तुम्ही आक्षेप जो आहे तो नोंदवायचा आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि हा तुमच्या काही डाऊट डिफिकल्टीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.